आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. सुंदरी, मग तुम्ही लग्न करा ना, पण तो आता हक्कान आमच्या घरात ये. आरवची आई म्हणून, धनंजयची बायको म्हणून ये. तुम्ही प्लीज धनंजयना समजवा. त्यांना हे सांगा की इथून पुढे आमचे मार्ग वेगळे. अरे आलात तुम्ही? थांबा, पाणी देते. हा सरे, हे घे. हे धरा. काय ग सरे, पाणी का घेतलं नाहीस? थकून आला ना तुम्ही? घे की पाणी. का खायला आणू काय? सरे, अगं लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलते मी. मालू, थोडा वेळ जरा एकटं सोड ना प्लीज. आव पण मला माहिती आहे मी राजीनामा दिलाय म्हणून तुम्हाला खूप त्रास झालाय. मला माहिती आहे मी चुकली आणि आजवर बऱ्याचदा चुकत आली आहे. चुकीचे निर्णय घेत आले. सगळ्यात आधी साहेबच्या विरोधात गेले होते तेव्हा साहेब घरी आली. तिने सगळ्यावरती बंदूक उगारली. ती माझी चूक होती. भर मांडवा धनंजय सोबतचं लग्न मोडलं. त्याची मानहानी तुम्हाला सहन करावी लागली. ती पण माझी चूक होती. एवढ्या वेळानंतर सुद्धा अनु मॅडम सापडल्या. त्यांची मेमरी परत यावी म्हणून मी धडपडत होते, पण साहेबमुळं अनु मॅडमचा पण जीव गेला आणि सावी तिच्या खऱ्या आईला गमावून बसली. ते पण माझ्यामुळं. ती पण माझी चूक होती. एवढंच नाहीये तर तिकडे धनंजयना पण माझ्यामुळे खूप त्रास झाला. ते सतत माझी ढाल म्हणून माझ्या बाजूने उभं राहिले, पण मी त्यांना फक्त त्रास दिला. मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते. मला माहिती माझी चूक झाली. मी खरंच माफी मागते. आणि मला हे कळून चुकलं की मी कधीही चांगली सून, चांगली मुलगी, चांगली मैत्रीण, चांगली आई कधीच नाही होऊ शकत. मला प्लीज माफ करा. मालू, अगदी बरोबर बोललीस बघ. खरंच आम्हाला ह्यो निर्णय तुझा नाहीच आवडला. अच्छे, असं नुसतं हात जोडून नाही चालणार. त्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. शिक्षा? चालेल, मी तयार आहे शिक्षा भोगायला. होय, तू आधी डोळे मीट. आधी डोळं मीट.
उघड आता. खीर खीर हीच तुझी शिक्षा. म्हणजे अगं सरे, अगं धनंजयचा जीव वाचवलास, केवढी मोठी गोष्ट केलीस तू. आणि एकदम योग्य केलंस. अगं आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. हा, पण एका गोष्टीचा राग आलाय आम्हाला. तू आम्हाला न विचारताच निर्णय घेतलास. अगं ह्यो निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला कळलं असतं ना, तर आम्ही अजून काय काय गोड पदार्थ केले असते तुझ्यासाठी. मग तर काय, एवढ्या कमी वेळात की नाही आजीनं तुझ्यासाठी खीर बनवल्या. दुसऱ्याचे प्राण वाचवणे याच्या पलीकडे दुसरी पुण्यही नाही पोरी. खूप मोठं काम केलंस तू. खरे सरू, तू बस बरं आधी इथं. आणि काय ग, तुला कोणी सांगितलं आम्ही सगळे तुझ्यावर नाराज आहे म्हणून? अगं पण तू जर हा निर्णय घेतला नसता ना, तर मात्र आम्ही सगळे तुझ्यावरती नाराज झालो असतो. म्हणजे तुम्ही माझ्यावरती कुणीच रागवलेलं नाहीये? नाही. उलट तुझा आदर आणखी वाढला आमच्या मनात. होय सरे, म्हणजे जरी तू कलेक्टर पदाचा राजीनामा दिला असलास का नाही, तरी माणूस म्हणून तू अजून एका उच्च पदावर गेल्यास बघ. आणि तिथनं तुला कुणी बी हालू शकत नाही. आणि वेडाबाई, मागाशी काय म्हणत होतीस? एक सून म्हणून, एक आई म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक मुलगी म्हणून तू हारलीस. या उलट ही सगळी कर्तव्य तू अगदी योग्य रीतीने पार पाडलीस ग बाळा. आज हे जिवंत नाहीयेत, पण ह्यांच्या वतीनं मी तुला सांगते, त्यांनी जी पण काही स्वप्न तुझ्याबद्दल बघितली होतीस का नाही, ती सगळी अगदी व्यवस्थित पार पाडलीस बघ तू. आमचं जगणं सार्थकी लागलं का सरे? अरे सुंदरी, तू कलेक्टर असशील किंवा नसशील, आम्हाला तर काहीच फरक पडत नाही. कारण एक माणूस म्हणून आम्ही तुझा खूप जास्त आदर करतो आणि तो शेवटपर्यंत राहील, त्यात काहीच शंका नाही. माई, माई आज अचानक व्हिडिओ कॉल? हो ग, आठवण आली तुझी. बापरे, किती धाडस केलंस तू. कुठल्या कुठल्या संकटातून गेलीस ग बाळा. थकली असशील ना? हो माई, खूप थकली आता. समाजाशी झगडून, स्वतःशी झगडून त्रास झाला आता. खरं ग, खरं. आणि तुझं पदही गमावून बसलीस तू या सगळ्यात. किती वाईट ग. एक विचारू? विचारा ना. नाही म्हणजे न्यूज मध्ये कळलं की धनंजयचा जीव वाचावा म्हणून हे मोठं पाऊल तू उचललंस. फार मोठा आणि चांगला निर्णय घेतलायस तू. वा. पण तुला सांगू का, तुझ्या निर्णयामुळे ना
देश एका मोठ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला मुकलाय अगं. तुझ्यासारखा अधिकारी पुन्हा. पण त्यावेळेस सुद्धा तुम्ही किती खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिला. तो मी कसली खंबीर हो. धनंजयच्या पाठीशी खंबीरपणानं तर सुंदरी उभी राहिली. म्हणून तर आज धनंजय. नका काळजी करू. हे बघा संकट टळले. आता धनंजय सुखरूप आहेत ना. हो मंगलताई, मला तुमच्याशी जरा धनंजय आणि सुंदरी बद्दल बोलायचंय. बघा ना, त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आता त्यांचं लग्न व्हायला हवं. आपण काहीतरी मार्ग काढू ना मंगलताई. आपण सगळे मिळून हवं तर सावीची समजूत काढू. पण आता त्या दोघांनी एकत्र यायला हवं. खरं बोलताय तुम्ही साधनाताई. अहो माझ्या मनात पण हेच आहे. पण आता थोडं अवघड वाटतंय. मी सरूशी बोलून बघते. मंगलताई, आणखीन एक विचारू? विचारा ना. म्हणजे आता सुंदरीनं जो काही राजीनामा दिलाय, आता तुम्हाला तो सरकारी बंगला सोडायला लागेल ना. मग कुठे राहायला जाणार आहात तुम्ही? काही ठरवलंय? कसला विचार करताय? खरं तर मी काहीच ठरवलेलं नाहीये. पण बघा ना, एवढं सगळं घडतंय म्हणजे सरूनी नक्कीच काहीतरी विचार केला असेल. बघूया काय होतंय ते. मंगलताई, पण मी माझ्याकडून तुम्हाला सांगते, आमचं घर तुमचंच घर आहे. तुम्ही कधीही हक्कानं तिथे राहायला येऊ शकता. माफ कर बाप्पा, तुला पाण्यामध्ये कुडकुडत ठेवलं रे. पण तुझ्याच कृपेमुळे माझी सरू आणि धनंजय सुखरूप घरी परत आले. अशीच कृपा आमच्यावर असू दे. माझ्या सरूनी जो निर्णय घेतलाय त्यामुळे तिचं पद जरी गेलं असलं ना, तरी सुद्धा त्यातून सुद्धा काहीतरी चांगलंच घडू दे. बाप्पा, माझ्या कुटुंबावरती अशी तुझी कृपा छाया असू दे, असा तुझा आशीर्वाद असू दे. खास करून माझ्या सरूवर, तिच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे. बस हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया. मंगल, काय मम्मी? काय ग, तू आज दुपारी कुठे गेलतीस? साधनाताईंचा दुपारी फोन आला होता. आवाज लयच खोल गेल्यासारखा वाटत होता हो. म्हटलं या घरी बसून बोलूया आपण. नाहीतर मीच येते तिकडं, म्हणजे कसं धनंजयला पण भेटेल आणि तुमच्याशी बोलणं पण होईल. तर म्हटलं नको, आपण बाहेरच भेटूया. बर, मग काय म्हणत होत्या त्या? काय बोलणार हो बिचाऱ्या, अगदी रडवेल्या झाल्या होत्या. किती बोलायचा प्रयत्न केला पण शांतच उभ्या होत्या. शेवटी मीच आपला इकडचा तिकडचा विषय काढला. लय दुःखी वाटत होत्या हो. माफी मागायला लागल्या. अरे अरे, त्यांनी कशाला माफी मागितली? बघा ना, मी पण त्यांना हेच समजून सांगत होते. बर, मग काय म्हणल्या? मग काय, त्यांचं म्हणणं होतं की आपण सगळे मिळून सावीला समजावून सांगू आणि सरू आणि धनंजयच्या लग्नाचा विचार करूया. त्या दोघांचं किती प्रेम आहे हे आता जग जाहीर आहे. आता प्रश्न येतोय तो फक्त सावीचा. तिला पण समजवता येईल. त्यांचं म्हणणं येतंय सरू आणि धनंजयच्या लग्नाचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. का? अजूनही आहे का तुमच्या डोक्यात हे? म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही साधनाताईंचं ऐकूनच कसं घेतलं? आपलं ठरलंय ना सुंदरी आणि धनंजयच्या लग्नाचा विषय काढायचा नाही म्हणून. हे कधी ठरलं? कधी म्हणजे सुंदरीने अनुच्या शोकसभेत स्वतः जाहीर केलंय. ती स्वतः म्हणाली की ती आदित्य बरोबर संसार करायला तयार आहे म्हणून. मग करू दे ना त्यांना संसार. आपण काय येतोय त्यांच्यामध्ये?
सुंदरीला आदित्य बरोबर राहायचं असेल तर आम्हाला काय बी प्रॉब्लेम नाही, पण जरा स्वतःला विचार, सुंदरीला खरंच आदित्य बरोबर राहायचं आहे काय? माझ्या म्हणण्याने काय होणार आहे? सुंदरीने स्वतः अनुच्या शोकसभेत सांगितले तेच सांगते मी तुम्हाला. ते सांगूच नका, कारण तुम्ही सरूच्या बोलण्याचा आधार घेताय, कारण तुम्हाला आदित्यला वाचवायचंय. आदित्य किती जरी वाईट वागला ना तरी सुद्धा तुमची त्याच्यावरची अजून माया आटलेली नाही. बरोबरच आहे हो, तो तुमचा अधिकार आहे, कारण तो तुमचा मुलगा आहे. बरोबर आहे, पण तुमच्या मुलाचा संसार नीट व्हावा म्हणून मी माझ्या मुलीचं आयुष्य तर उद्ध्वस्त नाही ना करू शकत. आणि हो, सरू म्हटली की ती आदित्य बरोबर संसार करायला तयार आहे, पण ती अशी का म्हणली ह्याचा विचार केलाय का कधी? मंगल, अगं केलाच असेल ह्यानी विचार. ह्यांचं कसं आहे, सगळं कळतंय, सगळं माहित आहे, पण काय कळत नाही असं दाखवायचं नुसतं. येडा बनून पेडा खायचं. हो, काय बोलताय तुम्ही आजी? बरोबरच बोलतात त्या. तुम्हीच घेऊन आला होता ना लग्नाच्या वेळेला आदित्यला इथं आचार्याच्या वेशामध्ये, सरूचं आणि धनंजयचं लग्न मोडण्यासाठी. आदित्य कायम सावीच्या नावाने धमकवत राहिलाय सरूला, आणि त्या दिवशी सुद्धा तो सरूला धमकवत होता सावीला घेऊन जातो म्हणून. म्हणून सरूने तो निर्णय घेतलाय. ह्याचा अर्थ असा तर होत नाही ना की सरूचं आदित्यवरती प्रेम आहे, तिला आनंदाने त्याच्याबरोबर संसार करायचा आहे. ते कधीच शक्य नाही होणार. आणि हो, सावीसाठी करेल पण हो ती आदित्य बरोबर संसार, पण ह्याचा अर्थ असा तर होत नाही ना की सरूचं आदित्यवरती प्रेम आहे, आणि ह्याचा अर्थ असा पण होत नाही की ती आदित्यला सोडून धनंजयकडे कधी जाऊ शकत नाही, किंवा ती तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगू शकत नाही. ती आदित्य बरोबर आहे कारण सावीसाठी, आणि हा तिचा चांगुलपणा आहे, हे कधीच विसरू नका. आणि आपल्यापैकी कुणालाच तिला अडवण्याचा अधिकार नाहीये शशीताई, हे कायम लक्षात ठेवा. बाबा जेव्हा तू नव्हतास ना तर मला किती काळजी वाटत होती तुझी. मला तुझ्याशिवाय करमतच नाही. आय लव्ह यू बाबा. आणि आता मला प्रॉमिस कर की तू मला एकटा सोडून कुठेही जाणार नाहीस. ये ना. परमेश्वराचीच कृपा म्हणायची. धनंजय, तुम्ही नव्हता तर घर सुनं सुनं वाटत होतं. चिंता आणि
तणावानं भरलं होतं. आता तुम्ही सुख. नाही, खरं आहे, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिला ठामपणे, म्हणून ताट मानेन आत्ता पण जगू शकतो. तुम्ही मला एवढी साथ दिली, पण खरं सांगू का, माझ्या डोक्यात ना फक्त राजीनामा द्यायचा आणि धनंजयनं सोडून आणायचं एवढंच होतं. घर सोडल्यानंतर काय करायचंय, कुठे जायचंय याचा अजून मी विचार नाही केलेला. थोडक्यात काय, आमच्या कोणाचाच विचार न करता तू राजीनामा दिलायस. आता सावीला घेऊन कुठे जायचं आपण? हे सगळं करायची काय गरज होती? मग दुसरं काय करणार होती ती धनंजय? तुमच्या जीवाचा प्रश्न होता. आणि सुंदरीचं तुमच्यावर किती प्रेम आहे माहितीये ना तुम्हाला. तुमच्या जीवाच्या बदल्यात त्यांनी सुंदरीकडे राजीनामा मागितला आणि तिनं तो दिला. अहो तेच सांगतोय मी. सुंदरीने माझ्यावरती ऑलरेडी इतके उपकार केले तर मला या नक्षलींना शरण जायला नको हवं होत. अहो काहीतरी दुसरं ऑप्शन करता आला असता, काहीतरी वे आउट काढता आला असता. पॉसिबिलिटी होत्या. मरू जायचं ना मला तिथे. मरू द्यायचं? तुम्हाला मरू द्यायचं असं म्हणताय तुम्ही? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला समजतंय धनंजय? हे म्हणताना एक क्षणासाठी तुम्हाला माझा किंवा आरोहचा विचार करावा असा नाही वाटला? बरं माझं एक जाऊ दे, मी काही तुमची आई नाही. तुमच्या मेलेल्या बायकोची आई आहे मी. त्यामुळे कदाचित मी तुम्हाला जवळची नसेन वाटत, पण ते लेकरू, अहो त्यानं त्याची आई ऑलरेडी गमावली आहे. आणि आता त्याचे वडील हिरो बनून मृत्यूला कवटाळायला निघालेत. हे त्या मुलांनी सहन करायचं? आणि कशासाठी त्याला हे सगळं सहन करायचं? म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का, आपण सगळी मोठी माणसं काहीतरी निर्णय घेतोय आणि तो निर्णय त्या मुलावर लादतोय. आणि का करायचं आपण असं? मैथिलीनं अतिशय विश्वासानं आरोहला माझ्याकडे सोपवलं होतं, म्हणून मी इथे या तुमच्या घरात, तुमच्या संसारात राहिलीये. आता तुमच्या ह्या संसारात, तुमच्या ह्या जबाबदाऱ्या घेत इथे एकही क्षण राहायची माझी इच्छा नाहीये. मी कायमची निघून जाईन तुमच्या ह्या संसारातलं. आई 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 माझं खरंच चुकलं. सॉरी. बघा तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. आई अहो मैथिली गेल्यानंतर माझ्या आयुष्यात आहे तरी कोण? तुम्ही आहात, आरोह आहे. मान्य आहे मला. मी आता जे बोललो ते चुकीचं होतं, पण मी ते फक्त भावनेच्या भरात बोलून गेलो. आणि खरं सांगायचं तर मी जेव्हा तिथे चंद्रपूरला गेलो तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. मला वाटत होतं तितकं सोपं नव्हतं सगळं. तिथे गेल्यावर मी जे काही पाहिलं ते नेहमीसारखं नव्हतं. ते नक्षलवादी खूप मोठा कट करत होते. त्यांचा काहीतरी खूप मोठा प्लॅन होता आणि मला ते थांबवणं गरजेचं होतं. मला खरंच मला कोणाचीच आठवण आली नाही. नक्षलवाद्यांना मला धडा शिकवायचा होता. त्यांना चांगली अद्दल घडवायची होती. मला फक्त आणि फक्त माझी ड्युटी दिसत होती. आई तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमच्या जागी खरंच बरोबर आहात. आणि मी चुकलोय, मान्य करतो मी. मला प्लीज माफ करा, पण प्लीज तुम्ही असं घर सोडून जायचं बोलू नका. या घरात तुम्ही आहात म्हणून या घराला घर पण आहे. तुम्ही आहात म्हणून आरोह आहे, म्हणून मी आहे. तुम्ही वेळोवेळी माझा असाच कान धरत राहा. रागवू नका म्हणून नाही सांगणार, पण हक्काने रागवा म्हणून सांगेन. खरंच आय एम सॉरी. असं बोलायला नको होतं.
नाही नाही, तुम्ही माफी नका मागू. मीही भावनेच्या भरात जरा जास्तच बोलून गेले. आय एम ऑल्सो सॉरी. आता तुम्ही खरंच आराम करा. हा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते. 1 मिनिट, ते अजून एक काम बाकी आहे. काय झालं धनंजय? कोणतं काम? नाही, आईला तसं नाही म्हणायचं. आईला म्हणायचंय की आजपर्यंत सुंदरी जेव्हा केव्हा निर्णय घेते तेव्हा काहीतरी विचार असतो तिचा त्याच्या मागे. मग जर तिने एवढा मोठा निर्णय घेतलाय तर ह्या मागे तिचा काय विचार आहे हे आईला जाणून घ्यायचं. पण हरकत नाही, सुंदरीने जर काही विचार केला नसेल तरी हरकत नाही. मी विचार केलाय. आजपर्यंत सुंदरीने सगळ्यांची जबाबदारी घेतली, सगळंच केलंय, पण ह्या पुढे सगळ्यांची जबाबदारी मी घेतोय. काय झालं, सगळे माझ्याकडे असं का बघताय? आज ना उद्या मला जबाबदारी घ्यायचीच होती ना सगळ्यांची, मग आजपासूनच घेतली असं समजा. खरंच आदित्य? होय. या घरात कोणाला काय लागतं काय लागत नाही हे सगळं आता यापुढे मी बघणार. नुसतं बोलून करता होता येत नाही, त्यासाठी कर्तव्य करावं लागतात आदित्य. बरोबर आहे तुमचं. म्हणून माझ्या जेवढ्या ओळखी होत्या प्रत्येकाला कॉल लावला आणि आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांची व्यवस्था होईल अशी एक जागा बघितली. आणि लवकरच मला नोकरी सुद्धा लागणार. बघा 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 सगळे, किती चांगला आहे माझा आदित्य. तो सुद्धा सुंदरीप्रमाणे सगळ्यांचा विचार करतोय. काही किती नाही म्हटलं तरी आपण सगळे एक कुटुंब आहोत. सगळ्यांचा विचार करणं भागच आहे. मला एकट्याचा विचार कसा करणार? थँक्यू. वेलकम. ठीक आहे, आता सगळ्यांनी तुम्ही बॅग वगैरे पॅक करायला घ्या, सामान बांधायला घ्या आणि तुम्हीच सांगा मला पुण्याला कधी निघायचं. पुण्याला का? माझ्या सगळ्या ओळखी पुण्याच्याच आहेत ना, माझे सगळे कॉन्टॅक्ट्स पुण्यामध्ये आहेत. तर मी जी काही जागा बघितली आपल्या सगळ्यांसाठी ती पुण्यामध्येच आहे. मी पुण्याला नाही आहे. का? कारण मला इथेच विठ्ठलवाडीत राहायचं. अगं सरू, पण काय उरले आता इथे? नोकरी गेली आणि घरही जाईल. मंगलताई, आता तुम्हीच समजावा ना हिला. सरू, हे बघ, तुला पुण्याला जायचं नसेल ना तर नको जाऊ. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ. अगं पण तुला इथं का थांबायचंय ते कारण तरी आम्हाला कळू दे ना. तू धनंजयमुळे इकडे राहतेस का? आदित्य, प्रत्येक वेळी जखमीवर मीठ चोळणं गरजेचं आहे का? मी काही मीठ वगैरे चोळत नाहीये, पण खरं काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायला नको? मंगलताई, तुम्हीच बघा आता. आदित्य स्वतः जबाबदारी घ्यायला तयार आहे ना. मग सुंदरी स्वतःच भांडणाचं कारण काढते आणि आदित्य काय चुकला बरं?
काय चूक केली त्यांनी धनंजय बद्दल विचारलं तर? धनंजय तर इथेच राहणार आहे ना? सावी, हे कसलं चित्र काढतीये? अगं आई, टीचरनी आम्हाला ना सुपर हिरोचं ड्रॉइंग काढायला सांगितलेलं. हे बघ. छान आहे ना? अगं पण मला असं का वाटतं हे माझं चित्र आहे? अगं आई, तूच माझी सुपर हिरो आहेस ना. टीचर म्हणाली सुपर हिरो म्हणजे जो सगळ्यांना वाईट माणसांपासून वाचवतो, ज्याच्यापासून वाईट माणसं लांब पळतात. तुला तर सगळी वाईट माणसं घाबरून पळून जातात. तू सगळ्यांना प्रोटेक्ट करतेस ना, सगळ्यांना सांभाळून घेतेस, म्हणून तूच माझी सुपर हिरो आहेस. सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो, सुपर हिरो. काय झालं आई? सावी, इकडे तू इकडे. सावी, आपल्याकडे जर हे एवढं मोठं घर नसेल, हे छान कपडे नसतील, मी ऑफिसर नसेन, गाडी नसेन, तरी मी तुझी सुपर हिरो असेन का ग? म्हणजे मी नोकरी सोडली आहे सावी. आपल्याकडे इथून पुढे कलेक्टरची गाडी नसेल, हे मोठं घर नसेल, हे घर पण नाही, गाडी पण नाही, म्हणजे आपण दुसरीकडे जाणार आहे आई. कुठे? कुठं ते अजून ठरलेलं नाहीये, पण मग आपल्याकडे हे सगळं नसेल तरी पण मी तुझी सुपर हिरो असेन का ग? आपल्याकडे जर हे मोठं घर नसेल, आपल्याकडे गाडी, खेळणी, चॉकलेट नसलं तरी चालेल, पण मला तू हवीस. आपल्याकडे जर काही नसलं ना तरी तूच माझी सुपर हिरो आहेस, कारण तू ब्रेव आहेस. तुला वाईट लोक तरी घाबरतील, कारण तू चांगली आहेस. आणि लढायला गाडी बंगला नाही लागत, चांगुलपणा लागतो. मग काय म्हणाली काय ती? काय म्हणणार माई, राजीनामा दिल्यापासून पार तिचा कॉन्फिडन्सच उतरून गेलाय. खांदे पाडून इकडनं तिकडे फिरत असते, रडका चेहरा करून फिरत असते. माज होता ना कलेक्टर असण्याचा, सगळा माज उतरलाय तिचा. याच साठी केला होता अट्टाहास, हेच तर बघायचं होतं मला.
तुमचं रडणंच बघायचं होतं मला. बरं, तुला मी जे काम सांगितलं ते झालं का रे? हा, मी ते सांगायला आलो होतो माई. पुण्याला माझ्या ओळखीने एक जागा सुद्धा मॅनेज झाली आहे जिकडे आम्ही सगळे राहू शकतो. बर. आणि ज्या स्कूलमध्ये तुम्ही माझा रेफरन्स दिला होता तिकडे माझा जॉब, म्हणजे माझा जॉब कन्फर्म झालाय. व्हेरी गुड. पण एक प्रॉब्लेम झालाय माई. काय? सुंदरी म्हणते की ती पुण्याला येणार नाही, इकडे विठ्ठलवाडीतच राहणार. मला एक गोष्ट खरंच कळत नाही माई, म्हणजे ह्या शहरात तिने एवढे शत्रू उभे करून ठेवलेत आणि विदाउट एनी प्रोटेक्शन ती याच शहरात राहण्याचा अट्टहास का करते कळत नाही मला. मलाही कळत नाही का वेड्यासारखं वागते ती. वेड्यासारखं वागते की आपल्याला वेड्यात काढते? सावी, माझं ना जरा महत्वाचं काम आहे. तू बाहेर जाऊन खेळतेस का? आई, नंतर कट ना काम तू. मला आता तुझ्या सोबत डान्स प्रॅक्टिस करायची. तू एक काम कर, तू बाहेर जा, मालू मावशी सोबत खेळ, मी येते, मग आपण डान्स प्रॅक्टिस करू. माझं काम आवरून. पण आई, तू तर काम तर सोडून दिलेस ना, मग आता कसलं महत्वाचं काम आहे तुला? आहे थोडंसं काम. तू जाते बाहेर, मी लगेच येते. प्लीज आई. पण प्लीज सावी. ठीक आहे. काय करणार आहे आपलं वाकडं रे? वाकडं काही करणार नाही ती, पण प्रयत्न निश्चित करू शकते. कवच कुंडल उडालेली कलेक्टर आहे रे ती, काहीच नाही करू शकत. पण तरी माहिती सुंदरी आहे, तिला आपण एवढ्या हलक्यात नाही घेऊ शकत. अशा कित्येक सुंदर्या येऊन गेल्या रे माझ्या आयुष्यात. माझी नको काळजी करू. एक लक्षात घे, का 24 तास तिच्यावर नजर ठेवायची आपल्याला. काय करते, कुठे जाते, कुणाला भेटते, रिकाम्या वेळेत ती काय करते, याच्यावर तुला वॉच ठेवावा लागेल आदित्य. आपण 1 2 वर करूया. अगोदर इकडे 1 2 3 4. परत 1. काय केलं होतं आपण? आहे लक्षात? बटरफ्लाय केलं होतं ना, कसं बटरफ्लाय सारखं. काय काय चाललंय तुमचं बटरफ्लाय वगैरे? हा, अरे बाबा, आम्ही ना डान्स प्रॅक्टिस करतोय. तू पण जॉईन हो ना आम्हाला. तू आणि मी, मालती मावशी एकटी. ए नाही नाही, ही चिटिंग आहे. तुम्ही दोघांनी मी एकटी होय, मग मला पण पार्टनर पाहिजे. आयडिया आहे मला. तू आणि मी, बाबा आणि आई. चालेल चालेल, जा आईला बोलून आण. हो. नाही, आपला प्लॅन सक्सेसफुल नाही होणार. का? काय झालं? कारण आई ना एक महत्वाचं काम करते आणि तिने मला रूमच्या बाहेर काढलं आणि एकटीच बसली आता दार लावून आतमधनं. ही राजीनामा दिल्यानंतर कुठलं महत्वाचं काम करते ज्यासाठी तिला दार बंद करावं लागतंय? बघावं लागेल. जाऊ बाळ, तुम्ही डान्स करा, मी आलो.